सो क्विकली विल समराइज काय काय बघितलं आपण याच्यामध्ये. ठीक आहे, आपलं फिक्स्ड बीम चालू आहे. फिक्स्ड बीम म्हणजे दोन्ही बाजूला काय फिक्स सपोर्ट. एक फिक्स सपोर्ट म्हणजे किती रिॲक्शन, 3 रिॲक्शन, एक वर्टिकल डायरेक्शन, एक हॉरिझॉन्टल डायरेक्शन आणि एक मुवमेंट. तर दोन्ही बाजूला 3 3 टोटल 6 अननोन रिॲक्शन्स. रिॲक्शन डायग्राम काढणे म्हणजे सपोर्टला काढून तिथे जे आहे रिॲक्शन्स दाखवणे. ऑब्जेक्टिव्ह काय आपल्या या चॅप्टरमध्ये, आपल्याला फिक्स्ड बीमला अॅनालाइज करायचं आहे. अॅनालिसिस करणे म्हणजे काय, अॅनालिसिस करणे म्हणजे जे काही अननोन फोर्सेस आणि मुवमेंट्स आहे ते फाइंड आउट करणे. आता हे अननोन फोर्सेस आणि मुवमेंट्स कुठून येणार, जे आपण रिॲक्शन डायग्राम काढणार त्याच्यामध्ये जे हे आर ए, एच ए, आर बी, एच बी, एम ए, एम बी हे सगळे अननोन्स आहेत. या सगळ्यांच्या व्हॅल्यूज काढणं हे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे या चॅप्टरमध्ये. ठीक आहे नाव. मग आपण बघितलं डिटर्मिनेट आणि इंडिटरमिनेट स्ट्रक्चर. डिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणजे की जर नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स आहेत, इफ दे आर लेस दॅन ऑर इक्वल टू नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स, देन द स्ट्रक्चर इज डिटर्मिनेट स्ट्रक्चर. डिटर्मिनेट स्ट्रक्चरची स्पेशालिटी अशी आहे की डिटर्मिनेट स्ट्रक्चर आपण डायरेक्टली जे आहे डायरेक्टली आपण कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम यूज करून सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय, हे जे 3 कंडिशन्स आहे, किती कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम आहेत, 3. कोणते कोणते, हॉरिझॉन्टल फोर्सेस सम इज 0, वर्टिकल फोर्सेस सम इज 0, सिग्मा एफ एक्स 0, सिग्मा एफ वाय 0 आणि मुवमेंट ची जे सम आहे दॅट इज ऑल्सो 0. या तिन्ही कंडिशन जर लावल्या आपण तर जेही स्ट्रक्चर असेल ते जर डायरेक्टली त्याच्या अननोन व्हॅल्यूज आपल्याला माहित पडून जात असेल तशा स्ट्रक्चरला आपण म्हणतो डिटर्मिनेट स्ट्रक्चर. आणि जर असं नसेल होत तर त्याला इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणतो. जे चॅप्टर आपण स्टडी करतोय फिक्स्ड बीम, फिक्स्ड बीम मध्ये टोटल अननोन्स आपण बघितले 6 होते. तर हे 6 जे आहे हे नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स पेक्षा जास्त आहे, म्हणून याला आपण इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणतो. आणि इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर जे आहे हे फक्त इक्विलिब्रियम इक्वेशन यूज करून सॉल्व्ह केल्या जाऊ शकत नाही. ओके, म्हणून आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा अनालिसिस किंवा एक्स्ट्रा इक्वेशन्स जनरेट करावं लागेल, एक्स्ट्रा कंडिशन्स यूज करावं लागेल, ज्या कंडिशन यूज करून आपण या बीमला सॉल्व्ह करू शकू. तेच करायचं आहे आपल्याला, अनालिसिस करायचं आहे बीमचं. ठीक आहे. नाव then after we have seen the most important part of this chapter, that is superposition principle. बघा सांगायसाठी 3च लाईन आहे, पण जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर लिटरली प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक पार्ट मध्ये सुपरपोजिशन प्रिन्सिपलचा यूज आहे. दॅट्स वाय दिस इज द सुपर पॉवर गिवन टू अस. ठीक आहे, हे सुपर पॉवर आहे ज्याने कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम जे आहे आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, काय म्हणते मग हे सुपरपोजिशन प्रिन्सिपल, हे असं म्हणते की कंबाईन इफेक्ट जो आहे, कंबाईन इफेक्ट कशाचा पण, ठीक आहे, म्हणजे 2-3 लोडिंग दिला असेल किंवा एक युडीएल एक पॉइंट लोड दिलेला आहे, जो काही कंबाईन इफेक्ट असेल त्याला आपण इंडिव्हिज्युअल इफेक्ट मध्ये सम करू शकतो. आणि त्या इंडिव्हिज्युअल इफेक्टचा सम म्हणजे फायनल जे आहे कंबाईन इफेक्ट जे आहे तो असतो. ठीक आहे, सो वी कॅन से इन शॉर्ट दॅट द कंबाईन इफेक्ट इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल इफेक्ट्स. दिस इज सुपरपोजिशन प्रिन्सिपल. मग आपण काय केलं, अनालिसिस ऑफ फिक्स्ड बीम. त्या अनालिसिस करताना आपण काय केलं की फिक्स्ड बीम जे आहे त्याचा रिॲक्शन डायग्राम काढला खाली. ठीक आहे, या रिॲक्शन डायग्रामला किंवा या फिक्स्ड बीमला आपण 2 भागात डिवाइड केलं. किती भागात डिवाइड केलं, 2 भागात डिवाइड केलं. पहिल्या भागात जो आहे वी कॉल दॅट फर्स्ट पार्ट एज सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू गिवन लोड्स. ठीक आहे, जसं आता याच्यामध्ये फक्त पॉइंट लोड आहे, तर मे बी एक्झाम मध्ये पॉइंट लोड असू शकते किंवा युडीएल असू शकते किंवा पॉइंट लोड प्लस युडीएल कॉम्बिनेशन असू शकते. सो दॅट ऑल द 3 केसेस वी हॅव सीन इन द पार्ट ए व्हिडिओ. पॉइंट लोड असेल तर काय कसं काढायचं VA आणि VB, जर UDL असेल तर कसं काढायचं, इफ देअर आर मोर दॅन 1 पॉइंट लोड देन हाऊ टू फाइंड आउट, अँड इफ देअर इज कॉम्बिनेशन ऑफ पॉइंट लोड अँड UDL देन ऑल्सो हाऊ टू फाइंड इट. दिस ऑल वी हॅव सीन इन द व्हिडिओ ऑफ पार्ट ए. ठीक आहे, दॅट इज सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू गिवन लोड्स. मग आपण बघितला पार्ट बी. पार्ट बी मध्ये काय आहे, पार्ट बी मध्ये फक्त जे आहे मुवमेंट्स दिलेले आहेत, दॅट इज बीम सब्जेक्टेड टू ओनली फिक्स्ड एंड मुवमेंट्स. तर या केसमध्ये MA आणि MB जर असेल तर त्या केसमध्ये इथे ज्या रिॲक्शन्स डेव्हलप होणार त्या रिॲक्शनची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते आपण बघितलं. आपण काय अज्युम केलं होतं की MB जो आहे तो MA पेक्षा जास्त आहे, म्हणजे नेट रोटेशन क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये होत आहे. तर नेट रोटेशन जर क्लॉकवाईज मध्ये होत असेल तर ज्या रिॲक्शन्स आहेत रिॲक्शन्स अपोजिट रोटेट होणार, दॅट इज इट विल रोटेट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, and that is the direction which is given here. And how to calculate this R value, MB minus MA divided by L.
सो दिस इज द फिक्स्ड बीम. ठीक आहे. सो या फिक्स्ड बीमला काय केलं आपण, दोन भागात डिवाइड केलं. एक फर्स्ट भाग आणि हा दुसरा भाग. तर पहिल्या भागात काय केलं, ज्याही लोडिंग्स आहे, जसं आता इथे बघा, इथे मी दोन लोडिंग देतोय. एक आहे UDL आणि एक आहे पॉइंट लोड. अशा दोन इथे दोन जे आहे टू टाइप ऑफ लोडिंग्स आहे. टोटल रिएक्शन जे आहे इथे, टोटल रिएक्शन जे आहे इथे आणि इथे. सो दिस इज RA अँड दिस इज RB. हे साइन लक्षात ठेवा. टोटल मूवमेंट जे आहे, टोटल मूवमेंट ॲट पॉइंट A, सो दिस इज MA. टोटल मूवमेंट ॲट पॉइंट B इज इक्वल टू MB. आता या फर्स्ट पार्ट मध्ये काय करायचं, फर्स्ट पार्ट मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे VA अँड VB. याला नाव दिलं होतं मी VA आणि VB. सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू गिवन लोड्स. तर गिवन लोड्स म्हणजे आता या केसमध्ये कोणते कोणते गिवन लोड आहे, एक आहे UDL आणि एक आहे पॉइंट लोड. जर असं दिलं असेल तर हाऊ टू फाइंड आउट VA अँड VB, दॅट इज ऑलरेडी स्टडीड. पार्ट A मध्ये आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे. तर आता VA आणि VB आपल्याला माहित झाला. आता इथे जे आहे सेकंड पार्ट मध्ये काय आहे, अ बीम सब्जेक्टेड टू ओनली फिक्स्ड एंड मुवमेंट्स. मुवमेंट A, मुवमेंट B, याला नाव देऊ MA आणि याला नाव देऊ MB. दिस लेंथ इज L. आता जर मी अज्युम केलं, काय अज्युम करतोय मी, मला काहीतरी एक अज्युम करावं लागेल. ठीक आहे. इन दिस कंडिशन आय एम अज्युमिंग दॅट MB इज ग्रेटर दॅन MA. MB इज ग्रेटर दॅन MA. म्हणजे नेट रोटेशन जे आहे, नेट रोटेशन कसं होत आहे, नेट रोटेशन इज हॅपनिंग इन क्लॉकवाइज डायरेक्शन. तर याला काउंटर करायसाठी ज्या रिॲक्शन्स आहेत त्या अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये जाणार. अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये जाणार म्हणजे इथली रिॲक्शन खाली जाणार आणि इथली रिॲक्शन वर जाणार. आय होप दिस मच इज क्लिअर. इतकं तुम्हाला समजलं पाहिजे. जर हे नसेल समजत तर व्हिडिओ परत बघा आधीचे, त्या व्हिडिओज मध्ये जे आहे त्याला एक दोनदा बघा आणि मग तुमचं हे क्लिअर होईल. ठीक आहे. हा कन्सेप्च्युअल पार्ट आहे. हा तुमचा जर समजला एकदा तर मग कसं कितीही बीम्स जर दिले, कोणतेही दिले, तर काहीच प्रॉब्लेम नाही येणार मग तुम्हाला. ठीक आहे. चला आता या रिॲक्शनचे नाव दिले होते मी काहीतरी. याला नाव द्यायचं R आणि यालाही नाव द्यायचं R. बघा RA नका देऊ कारण की ते ऑलरेडी इकडे लिहिलेलं आहे आपण RA RB. सो गिव्ह द नेम ओनली R. हाऊ टू फाइंड आउट दिस R? दिस R इज इक्वल टू नेट मूवमेंट डिवाइडेड बाय L, M बाय L. ठीक आहे. तर नेट मूवमेंट किती आहे इथे, MB मायनस MA डिवाइडेड बाय L. तर हे झाली आपली R ची व्हॅल्यू. बघा इतकं सगळं जे आहे आपलं आता झालेलं आहे. इतकं सगळं जे आहे ते आपलं झालेलं आहे. आता इथून जे आहे, इथून आपली एक गोष्ट जे आहे ते डायरेक्टली आपण सांगू शकतो. एक गोष्ट जे आहे ते डायरेक्टली आपण सांगू शकतो. ते म्हणजे काय, ते म्हणजे रिॲक्शन ॲट पॉइंट A. दॅट इज द फायनल रिॲक्शन ॲट पॉइंट A. जो हा पॉइंट A आहे, इथे फायनल रिॲक्शनची व्हॅल्यू किती आहे, RA आहे. तर दिस RA इज इक्वल टू या फर्स्ट पार्ट मध्ये A वर किती रिॲक्शन आहे, VA. सेकंड पार्ट वर A वर किती रिॲक्शन आहे, व्हॉट इज द रिॲक्शन ॲट दिस पॉइंट, इट इज R. आता इथे फक्त कन्फ्यूज नका हो. जे आपण डायरेक्शन इतकं करतोय मुवमेंटची, त्याचं सर्वात इम्पॉर्टंट काम इथे आहे. या पॉइंटवर इथे प्लस लिहायचं की मायनस. तर तुम्ही बघा हे RA ची डायरेक्शन कशी आहे, वर आहे. VA ची डायरेक्शन कशी आहे, वर आहे. पण R ची डायरेक्शन कशी आहे, खाली आहे. As the direction is opposite, hence we will have to subtract this. So इथे नेट रिॲक्शन किती येणार, VA minus R. किती येणार, VA minus R. Similarly RB चा करा. What is the final reaction at point B, RB? RB is equal to VB. बरोबर आहे. VB प्लस येणार की मायनस येणार, बघा VB ची डायरेक्शन आणि R ची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. सो इट विल बी प्लस VB प्लस R. आता तुम्हाला जर आठवत असेल तर जे अननोन्स होते आपले अननोन्स, तर त्याच्यामधलं बघा आता RA आणि RB हे भेटलं आपल्याला. आला ना फॉर्म्युला RA आणि RB चा. दिस वी कॅन कॅल्क्युलेट लाईक दिस. बट
टू कॅल्क्युलेट दिस आर ए आणि आर बी वी विल हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ आर. आणि हे आर जे आहे आर कशावर डिपेंड करत आहे? एम बी अँड एम ए. बघा सध्या या गोष्टी फक्त कन्सेप्च्युअली समजून घ्या, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना इमॅजिन झालं पाहिजे हे सगळं की नेमकं चाललं काय आहे कार्यक्रम. ठीक आहे. बघा अननोन्स काढायचे आहे आपल्याला त्या बीम मध्ये, फक्त तोच ऑब्जेक्टिव्ह आहे आपला, म्हणजे एम ए एम बी आणि आर ए आणि आर बी. तर आर ए आणि आर बीचा आपल्याला फॉर्म्युला भेटलेला आहे, बरोबर आहे, व्ही ए मायनस आर व्ही ए प्लस आर. पण ते आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी आपल्याला आर पण काढावं लागेल ना, आर ए काढायसाठी. ते आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी आपल्याला लागते एम बी आणि एम ए. आपल्याला काय लागते? एम बी आणि एम ए. म्हणजे आपल्याला सर्वात आधी हे एम बी आणि एम ए जे आहे हे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. एकदा एम बी आणि एम ए जर भेटलं तर एम बी आणि एम ए वरून आर ए आणि आर बी आपण फाइंड आउट करू शकतो. आणि एकदा आर ए आणि आर बी फाइंड आउट झालं म्हणजे तुमचा लेसन जो आहे हा लेसन संपला फिक्स्ड बीमचा. ठीक आहे. दॅट इज द अल्टिमेट एम ऑफ दिस चॅप्टर, टू अनालाइज द फिक्स्ड बीम. ठीक आहे. चला परत एकदा बघा फिगरला. आर ए आणि आर बी कसा काढला आपण? रिएक्शन ऍट पॉइंट ए व्ही ए मायनस आर, रिएक्शन ऍट पॉइंट बी व्ही बी प्लस आर. आता हे पण तुम्ही लक्षात घ्याल की या केसमध्ये मी अझम्पशन काय घेतलेला आहे? अझम्पशन घेतलाय की एम बी मोठा आहे एम ए पेक्षा. जर इन केस एम ए जर मोठा असेल तर याची डायरेक्शन चेंज होणार आणि इथे जे आर ए मध्ये व्ही ए मायनस आर आहे तिथे काय येणार? व्ही ए प्लस आर येणार. हे जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा हे डोक्यात कुठेतरी ठेवाल. ठीक आहे. इफ इट इज देअर इन युअर माइंड देन ओनली यू विल थिंक लाईक दॅट. अदरवाइज तुम्ही डायरेक्टली जर हा फॉर्म्युला लिहिला तर चान्सेस आहे की चुकीचे होऊ शकते. ठीक आहे. ओके. आता इथे एक पॉइंट अजून लक्षात घ्या की हे एम ए आणि एम बी जे आहे, एम ए आणि एम बी जे आहे हे जर सेम असेल, हे काय असेल? सेम असेल. म्हणजे इफ एम बी इज इक्वल टू एम ए, जर असं जर झालं तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर? आर म्हणजे एम बी मायनस एम ए डिवायडेड बाय एल. पण एम बी आणि एम ए जर सेम असेल तर एम बी मायनस एम ए इज 0 डिवायडेड बाय एल अँड 0 डिवायडेड बाय एनिथिंग इज 0. म्हणजे आर ची व्हॅल्यू किती होऊन जाणार? 0. म्हणजे इफ दिस एम बी अँड एम ए, इफ दिस बोथ आर सेम, if these both are same then we can say that the r value is 0. r ची व्हॅल्यू 0 म्हणजे काय? जे आर ए आहे म्हणजे फायनल रिएक्शन हा 0 होऊन जाईल. ठीक आहे. हे आर आणि आर 0 होऊन जाईल म्हणजे आर ए विल बी इक्वल टू ओनली व्ही ए. सो आर ए विल बी इक्वल टू व्ही ए आणि आर बी विल बी इक्वल टू व्ही बी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. ऑलमोस्ट ऑल द प्रॉब्लेम्स मध्ये तुमचं जे आहे एम बी विल बी इक्वल टू एम ए. सो आर ची व्हॅल्यू जे आहे ते 0 होऊन जाईल सुरुवातीच्या काही प्रॉब्लेम्स मध्ये. सो वी कॅन से दॅट द रिएक्शन ऑफ फिक्स्ड बीम, रिएक्शन ऑफ फिक्स्ड बीम, ही कोणती बीम आहे आपली? फिक्स्ड बीम आहे. द रिएक्शन ऑफ फिक्स्ड बीम is equal to reaction of simply supported beam subjected to given loads if MB is equal to MA. If MB is equal to MA. म्हणजे हे दोन्ही जे फिक्स्ड मुवमेंट्स आहे ते मुवमेंट्स काय आहे? सेम जर असले तरच जे आहे MB विल बी इक्वल टू MA. आता सर हे सेम कधी राहणार? हे सेम तेव्हा राहणार जेव्हा तुमची बीम जी आहे किंवा लोडिंग जे आहे ते कशी राहणार? सिमेट्रिकल राहणार. ते कशी राहणार? सिमेट्रिकल राहणार. आता या सिमेट्रिकलला समजण्याचा एक सर्वात सोपा उपाय असा आहे की जे पण तुमची फिक्स्ड बीम दिलेली आहे, म्हणजे जे पण प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला, त्या प्रॉब्लेमवर जर तुम्ही मधात हात ठेवला, ठीक आहे, किंवा मधात बोट ठेवलं तर लेफ्ट हँड साईडला जे दिसत आहे तुम्हाला ते सेम जर राईट हँड साईडला दिसत असेल दॅट मीन्स द प्रॉब्लेम और द स्ट्रक्चर इज इन सिमेट्री. सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर सिमेट्रिकल जर असेल तर काय होतं? द मुवमेंट्स एम ए आणि एम बी हे दोघंही काय राहणार? सेम राहणार, इक्वल राहणार. जे पण एम ए ची व्हॅल्यू राहणार तेच एम बी ची व्हॅल्यू राहणार. आणि जर एम ए आणि एम बी सेम राहिलं तर आर ची व्हॅल्यू 0 होणार. सो वी कॅन से इफ द स्ट्रक्चर इज सिमेट्रिकल द रिएक्शन्स ऑफ फिक्स्ड बीम इज इक्वल टू रिएक्शन्स ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू गिवन लोड्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. ओके.
So this is all that we have to do up to now. Now in the next part we will see how to find out this MB and MA. ठीक आहे, हे MB आणि MA कसं फाइंड आउट करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.